नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर इकडे ओवी जानकीला म्हणत असते की आई, मॅडमनी तुला ना शाळेमध्ये बोलवलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणत असते म्हणजे, तेव्हा ओवी सांगते हो मला नाही माहिती तुला कशासाठी बोलवलेलं आहे, पण तुला शाळेमध्ये बोलवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता खूप मोठी गोष्ट घडणार असते आणि त्याचवेळी ओवी म्हणते की अगं आई, आपल्या देवघराच्या जवळ काय आहे गं हे कसलं काय, कसलं असतं हे, कसले नंबर आहे त्याच्यावरती, असं ती सांगत असते. तेव्हा जानकी म्हणते अगं ते लॉक आहे, डिजिटल लॉक म्हणतात त्याला. ओवी म्हणत असते म्हणजे. तेव्हा इकडे ओवीला जानकी सांगू लागते की तू आलीस ना शाळेतून, मी तुला व्यवस्थित एक्सप्लेन करेल की नक्की डिजिटल लॉक म्हणजे काय असतं ते, असं सांगितलं जात असतं. त्याचवेळी इकडे जानकी ओवीला शाळेत पाठवते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकीने ओवीला तर शाळेत जायला सांगितलेलं असतं, परंतु जानकीच्या डोक्यातून ते प्रश्न काही जात नसतात. नक्की काय डिजिटल लॉक आपण तिला सांगितलेलं आहे, पण हे देवघर जुनं आहे आणि याला डिजिटल लॉक. तेवढ्यात ऋषिकेश तिथं आलेला असतो. जानकी ऋषिकेशला सांगू लागते की अहो ऋषिकेश, मला ना तुमच्याशी काही गोष्टी सांगायच्या आहेत. मी मागे ना ओवीच्या शाळेत गेले होते आणि ओवीच्या शाळेत गेल्यानंतर तिथे मी त्या मॅडमना बोलले आणि आपण ओवीच्या शाळेचे 5,000 रुपये भरलेले होते, पण राहिलेले 20,000 रुपये जे आहेत ना, त्या तिच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत ना, त्यांनी भरलेले आहेत आणि आता मला त्यांनी पुन्हा शाळेत बोलवलेलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की त्यांना सांग की 8 दिवसांची मुदत द्या, 8 दिवसात आपण त्यांचे पैसे देऊया. तेव्हा जानकी म्हणते की हो चालेल, पण मला एक कळत नाही आहे ऋषिकेश, आपल्याकडे थोडेफार पैसे होते ते तुम्ही बिझनेसला लावलेले आहेत, मग आता बाकीच्या पैशांचं काय करायचं, ते कुठून मॅनेज करायचे, हा प्रश्न विचारलेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जानकी म्हणत असते की काय करावं लागेल ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो की मी सांगतो तुला नक्की काय करावं लागेल, पण तू आता जाऊन ये. तेव्हा जानकी म्हणते आणखी एक ऋषिकेश, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो नक्की काय सांगायचं आहे तुला जानकी. तेव्हा जानकी सांगत असते की अहो ऋषिकेश, आपलं देवघर आहे ना, आत्ता मला ओवीनं दाखवलेलं आहे, आपल्या देवघराला ना तिथे एक डिजिटल लॉक आहे. हे ऐकल्यानंतर इकडे जानकीच्या समोर ऋषिकेश असतो. ऋषिकेश म्हणतो की ते सगळं नाना बघायचे, डिजिटल लॉक वगैरे सगळं नानांनी केलेलं आहे. पण जानकी म्हणते अहो मला एक कळत नाही आहे की आपलं हे देवघर आहे ना, ते पार्वती यांच्या काळातलं आहे, मग त्याला डिजिटल लॉक कसं आहे, आणि डिजिटल लॉक आहे तर मग त्याचा पासवर्ड काय आहे. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, मी तुमच्यापासून लपवली होती गोष्ट. तुम्ही जेव्हा कोल्हापूरला गेला होतात ना, तेव्हा आम्ही नानांना भेटायला गेले होते. ऋषिकेश म्हणतो तू आत्ता सांगतेस मला. तेव्हा जानकी म्हणते हो माफ करा, नानांना मला भेटायचं होतं ना, म्हणून मला सौमित्र भाऊजी सांगायला आले होते आणि मी नानांना भेटायला केलेले होते. हे ऐकल्यानंतर खरं तर ऋषिकेशला पण खूप राग आलेला असतो, पण ऋषिकेश म्हणत असतो की ठीक आहे, मग काय झालं तिथे गेल्यावर. तेव्हा जानकी सांगते की मी तिथे गेल्यानंतर नाना मला वारंवार सांगत होते की देवघर देवघर देवघराचं लॉक आणि त्याचबरोबर सोन्याचं कडं. तर मला आता कळतं आहे की नक्की नानांना काय सांगायचं होतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुला काय म्हणायचं आहे जानकी. तेव्हा जानकी म्हणते की कडं जे होतं ते तुमच्या हातात होतं, बरोबर आहे ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, कडं माझ्या हातात होतं. तेव्हा जानकी म्हणते आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की नक्की काय घडलेलं आहे, मला नानांना काय सांगायचं होतं, नाना मला काय सांगणार होते ते मला आत्ता कळलेलं आहे. तेव्हा ऋषिकेशला जानकी म्हणत असते आणि मग ऋषिकेश म्हणत असतो तुला काय म्हणायचं आहे जानकी, नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. तेव्हा जानकी म्हणत असते की अहो तुमच्या लक्षात नाही आलेलं, तुम्हाला आठवतं आहे का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो म्हणजे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ते कडं तर मला पार्वती आईचं आहे म्हणून दिलेलं होतं ना, आणि ते कडं मला दिलेलं होतं ते म्हणजे आपल्या हिम्मत काकांनी दिलेलं होतं. तेव्हा जानकीला तो म्हणू लागतो की अगं तुला सांगायचंच राहिलं, जेव्हा ते कडं मोडायला मी घेऊन गेलेलो ना, तेव्हा ना त्याच्यावरती एक नंबर होता, मी तो पाहिलेला होता, आत्ता माझ्या लक्षात येत आहे आणि तो नंबरही मला माहिती आहे. जानकी ऋषिकेशला घेऊन देवघराकडे जाते आणि ती देवघर दाखवत असते आणि त्याचबरोबर ऋषिकेशला सांगत असते. आणि ऋषिकेश मग इकडे जानकीला म्हणत असतो की बरोबर आहे तुझं, हे देवघर जे आहे ना ते नानांनीच केलेलं आहे, म्हणजे पार्वती आईचा आहे. आणि मग जानकी आणि ऋषिकेश जेव्हा ते देवघर पाहत असतात तेव्हा मात्र त्यांना धक्का बसलेला असतो, कारण ते जे देवघर आहे तिथे तो नंबर असतो. तो ऋषिकेश म्हणतो की मला माहिती आहे तो नंबर कदाचित तोच असेल. जानकी म्हणते म्हणजे नाना आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग जानकी ऋषिकेशला सांगत असते त्या पद्धतीने जानकी आणि ऋषिकेशने
ते जे देवघर आहे ते उघडलेलं असतं, त्याचा जो खण असतो तो उघडला गेलेला असतो आणि मग त्यामध्ये पेपर्स मिळतात. जानकी म्हणते, बघितलं का, ह्याच्यात काय सापडले ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो की काय सापडले जानकी? आणि मग जानकी सांगू लागते, तेव्हा जानकीलाही धक्का बसलेला असतो. जानकी म्हणत असते की ऋषिकेश, हे तर प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? ऐश्वर्याने आपल्याला फसवलेलं आहे. म्हणजे हे बघा, मृत्यूपत्र आहे, त्याचबरोबर प्रॉपर्टीचे पेपर आहेत. मग ऐश्वर्याने आपल्याकडे जी प्रॉपर्टी घेऊन ती आलेली होती ती काय होतं, आणि तिनं जे दाखवलेलं मृत्यूपत्र, या मृत्यूपत्रानुसार तर घर माझ्या नावावर आहे आणि त्याचबरोबर कंपनी ही जी आहे ती तुमच्या नावावरती आहे. आणि मग ऐश्वर्याने आपल्याला असं का सांगितलं, हा प्रश्न जानकी ऋषिकेशला विचारत असते. आणि ऋषिकेश म्हणतो की आता या सगळ्याचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकते, ती म्हणजे जो वकील आहे तो शहाणे वकील. तेव्हा जानकी म्हणत असते, पण मला एक कळत नाही आहे की शहाणे वकिलांनी एवढं खोटं का बोललेलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की त्यामुळं मला आत्ता असं वाटतंय की हे पेपर आपण शहाणे वकिलाला दाखवू नये. तेव्हा जानकी म्हणते, मग माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, आपण सौमित्र भाऊजींना बोलूया आणि त्यांना हे पेपर दाखवूया. ऋषिकेश म्हणतो, तुला जे काही करायचं आहे ते तुझी तू कर, मी मात्र काही बोलणार नाही आहे, मला काही याच्याशी देणं घेणं नाही. तेव्हा जानकी म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी, आता जानकी सौमित्राला कॉल करायचं ठरवते. नेमकं सौमित्र हा मुंबईला गेलेला असतो एका केसच्या कामासाठी. आणि मग जानकी तिथे सौमित्राला कॉल करते आणि सौमित्राला बोलत असते. तर सौमित्र जानकीला सांगतो की जानकी वहिनी, नाना तेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. मला काय वाटतं माहिती आहे का, मी उद्याच येणार आहे, उद्या सकाळीच मी पोहोचेल. मी आलो की मी तुझ्याकडे येतो, मी आणि अवंतिका दोघंही येतो आणि आपण त्यानंतर बोलूया. तोपर्यंत ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस, कारण याच्या मागे खूप मोठ्या गोष्टी घडणार आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघंही ऐकत असतात. त्यामुळं आता ऋषिकेशलाही कळलेलं असतं की सौमित्र हा आपल्या बाजूने आहे. त्यामुळं ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की म्हणजे हा सगळा जो घोळ घातलेला आहे तो घोळ घातलेला आहे त्या ऐश्वर्याने घातलेला आहे. आणि त्याचबरोबर ऐश्वर्याने नक्कीच काहीतरी आणखी कांड केलेला आहे, हे जानकी म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, तुला नक्की काय म्हणायचं आहे? तेव्हा जानकी म्हणत असते की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नानांच्या बाबतीत पण काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून नाना असे बोललेले आहेत. हे तुमच्या लक्षात येत नाही आहे का ऋषिकेश? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण नाना आपल्याशी असं का वागलेले आहेत, ही गोष्ट जानकी तुझ्या लक्षात येत नाही का? जानकी म्हणते की हो, येते माझ्या लक्षात, पण ऋषिकेश त्याच्यामागं तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय नाना आपल्याशी असं वागणार नाहीत. आणि मग ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तुला जसं वाटतंय तसं, कारण अजूनही तुझा त्यांच्यावरती विश्वास आहे, अजूनही तुला वाटत आहे की नाना हे तुझ्यासाठी काहीतरी करतील, किंवा तुला असं वाटत आहे की नाना तुझ्या बाजूने असतील, पण मला तरी तसं काही वाटत नाही. तेव्हा जानकी म्हणत असते की ऋषिकेश, तुम्ही जरा शांत व्हा, तुम्ही ना जरा जास्तच ओव्हर रिॲक्ट होता आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह होता, तुमच्या लक्षातच गोष्टी येत नाही आहेत, तुम्हाला फक्त तुमचंच पडलेलं असतं, असं म्हणत जानकी ऋषिकेशला बोलत असते. आणि म्हणत असते की जरा तुम्ही शांतपणे विचार करून बघा, नक्की तुमच्या लक्षात येईल की काय घडलेलं आहे, असं जानकी ऋषिकेशला सांगत असते. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तुझं जसं म्हणणं आहे ना तसं होऊ दे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला समजावत असते आणि ऋषिकेशला म्हणत असते की आता तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते. आणि मग इकडे ऐश्वर्या मात्र ते पेपर शोधण्याच्याच नादात असते. तिला काही करून ते पेपर शोधायचे असतात आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी शोधून घ्यायच्या असतात, हे तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नानांकडे ती आलेली असते. नानांना आरडून ओरडून विचारत असते की म्हाताऱ्या, सांग मला प्रॉपर्टीचे पेपर कुठं आहेत. नाना मात्र काहीच बोलायला तयार नसतात आणि ऐश्वर्या मात्र नानांना त्रास देत असते, त्यांच्या अंगावर धावून जात असते, त्यांना मारण्याचाही प्रयत्न ती करत असते. आणि तेव्हा नाना मात्र खूपच चिडलेले असतात, नाना तिला काहीच बोलत नसतात. इकडे आता सौमित्र आला की अवंतिका आणि सौमित्र दोघेही जानकी ऋषिकेशकडे येतात आणि जानकी सांगते की नाना त्या दिवशी आपल्याला जे सांगत होते ते आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे सौमित्र म्हणतो म्हणजे, तेव्हा जानकी सांगते की त्या दिवशी नानांनी आपल्याला एक गोल वर्तुळ काढून दाखवलेलं आणि ते म्हणत होते की हे जे आहे ते गोल तर ते गोल म्हणजे ऋषिकेशच्या हातातलं कडं, त्याच्यावरती होता पासवर्ड. आणि त्याचबरोबर देवघराला एक कपाट आहे आणि त्या कपाटामध्ये हा डिजिटल लॉक आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे पेपर मिळालेले आहेत. तेव्हा सौमित्र आणि अवंतिका म्हणू लागतात की आत्ता लक्षात आलेलं आहे या ऐश्वर्याने काय कांड केलेलं आहे. त्या दिवशी शहाणे वकील
वकिलाने काय गोंधळ घातलेला होता। तेव्हा अवंतिका म्हणते की आता एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे शहाणे वकिलाला खरं बोलायला लावायचं आहे आणि तेही माझ्या डॅडींना मी सांगणार आहे, त्यांच्याकडून हे सगळं होऊ शकेल। ऋषिकेश मग शांतच उभा असतो, तो काहीच बोलत नाही। मग लगेचच सौमित्र इकडे दामले वकिलांना फोन करतो आणि त्यांना सांगू लागतो की असा प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही शहाणे वकिलांशी बोलून घ्या। आणि मग जानकीला सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी आता उशीर करू नको, आता आम्ही घरी जातो आणि त्यानंतर अर्ध्या तासातच तू घरी ये आणि घरी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तिथे सगळ्यांच्या समोर सांग। इकडे तोपर्यंत आता नानांना कळलेलं असतं की ओवीला घरातून हाकलून दिलेलं आहे। या गोष्टीचा नानांना राग आलेला असतो। त्याचबरोबर ऋषिकेशवरती बाजारात हल्ला झालेला आहे, तो हल्ला जानकीने स्वतःवर घेतलेला आहे। तो हल्लाही या सयाजीरावने केलेला होता, ही गोष्टही कळलेली असते। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जानकी आता पेपर घेऊन आलेली असते आणि जानकी म्हणत असते की आता कायद्याने हे घर माझ्या नावावरती आहे आणि त्यामुळं तुम्ही आता इथून निघायचं आहे, हे ती ऐश्वर्याला बोलत असते। तेव्हा सुमित्रा म्हणते काय, तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय आहे आता, हे कुठलं खोटं पेपर बनवून आणलेले आहेत। त्याचवेळी तिथं आलेलं असते ते म्हणजे शहाणे वकील। शहाणे वकील म्हणतात की हो, माझ्याकडे आता प्रॉपर्टीचे पेपर आणि खरं मृत्यूपत्र मिळालेलं आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्हाला किती रुपये दिलेले आहेत हे सगळं बनवण्यासाठी। तेव्हा ऐश्वर्याला इकडे शहाणे वकील म्हणतात की मला कोणी कसलेही पैसे दिलेले नाही, जे खरं आहे तेच मी सांगितलेलं आहे। आणि हे ऐकल्यानंतर इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि शहाणे वकिलाने हे सांगितलेलं असतं की हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आणि हे मृत्यूपत्र आहे। त्यानुसार प्रॉपर्टी ही ऋषिकेश रणदिवे यांच्या मालकीची आहे, कारण ती पार्वती रणदिवे यांच्याकडून आलेली आहे आणि हे घर ही पार्वती रणदिवे यांच्या वडिलांचं आहे। त्यामुळं ते घर जानकी ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावरती होणार आहे आणि ते त्यांच्या मालकीचं आहे। हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते। म्हणजे यांची ही एवढी मोठी जी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी यांच्या स्वतःची नाहीच, तर ती पार्वतीची म्हणजे या ऋषिकेशच्या आईची आहे। हे कळल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती खूपच हादरलेली असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकीने पेपर दाखवलेले आहेत आणि तिथेच बँड वाजवलेला आहे, तो म्हणजे ऐश्वर्याचा। आणि आता तेवढ्यात नाना तिथे येतात आणि नाना बोलायला लागलेले असतात, स्वतःच्या पायाने चालत आलेले असतात। या गोष्टीवरती सुमित्राचाही विश्वास बसत नाही। नाना तिथं म्हणतात की हो, हे घर जे आहे ते जानकीच्या नावावर आहे आणि कंपनी जी आहे सुमित्रा एंटरप्राइजेस, आत्ता आपण त्याचं नाव केलेलं आहे, पण त्या कंपनीचं नाव पार्वती एंटरप्राइजेस आहे। आणि ही कंपनी जी आहे ती ऋषिकेशच्या नावावर आहे, कारण ती कंपनी पार्वतीच्या मालकीची होती आणि पार्वतीची सगळी प्रॉपर्टी ही ऋषिकेश आणि त्याच्या बायकोची होणार, हे पार्वतीने मृत्यूपत्रामध्ये आधीच टाकलेलं होतं। त्यामुळं ही प्रॉपर्टी जी आहे ती ऋषिकेश आणि जानकीची आहे, त्यामुळं आता हे सगळं घडत आहे। आणि त्याचबरोबर नाना म्हणतात की त्या दिवशी मला ढकलून दिलेलं होतं ते जानकीनं नाही तर ऐश्वर्याने दिलेलं होतं आणि तिने मला ओवीला मारण्याची धमकी दिलेली होती, त्यामुळे मी हे सगळं बोललेलो होतो। तेव्हा मात्र सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। जेव्हा आता नानांनी हे सत्य सांगितलेलं असतं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि नाना आता घडाघडा बोलायला लागलेले असतात। ते स्वतःच्या पायांनी चालत आलेले असतात आणि इथेच बँड वाजलेला असतो, तो म्हणजे ऐश्वर्याचा। आणि जानकी आणि ऋषिकेश म्हणजेच मालक आणि मालकीन, आता या दोघांनी मिळून ऐश्वर्याची चांगलीच धुलाई केलेली असते आणि तिला चांगला चिंगा दाखवलेला असतो, कारण ओवीला तिने घरातून हकलून दिलेलं असतं। ही गोष्ट कुणालाच सहन झालेली नसते। आता हा भाग तुम्हाला कसा वाटला? त्याचबरोबर आता इकडे ऐश्वर्याच्या बापाची वाट म्हणजे सयाजीरावची वाट ऋषिकेश कसा लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।